भूमराला से किंगा वजट्टू तक महत्वपूर्ण डामर सड़क की दयनीय स्थिति को सुधारने में संबंधित ठेकेदार और विभाग पूरी तरह से असमर्थ है और नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। कुछ दिन पहले भाजपा सोशल मीडिया जिलाध्यक्ष देवानंद सानप ने सड़क की गंभीर स्थिति को ध्यान में रखते हुए ठेकेदारों और विभागीय अधिकारियों को स्पष्ट चेतावनी दी थी कि वे तुरंत मरम्मत कार्य शुरू करें, अन्यथा विरोध प्रदर्शन किया जाएगा। लेकिन संबंधित लोगों ने चेतावनी पर कोई ध्यान नहीं दिया और 2 हफ्ते बाद भी काम शुरू नहीं किया। इसलिए आज देवानंद सानप ने अनोखे तरीके से आंदोलन शुरू कर दिया। इसमें उन्होंने सड़क पर बने बड़े बड़े गड्ढों, ठेकेदार द्वारा बिछाई गई 3 किलोमीटर लंबी गिट्टी की पूजा कर गणपति बप्पा की आरती उतारकर विरोध जताया। इस अनोखे प्रदर्शन में स्थानीय नागरिकों की भारी भीड़ जुटी। सभी ने प्रशासन के खिलाफ अपना गुस्सा जाहिर किया। किनगाव जट्टूपासून तर भोंबळ्यापर्यंत रस्ता हा अक्षरशः खड्डेमय झालेला आहे। रस्त्यात खड्डा ते खड्ड्यात रस्ता हेच कळायला तयार नाही। या रस्त्यावरून, या डांबरी रस्त्यावरून मराठवाडा ते विदर्भ हे 2 सीमेवर हे गाव असल्यामुळे भोंबराळा हे दोन्ही मराठवाडा आणि विदर्भ इथून या सर्व शेतकऱ्यांची वाहतूक असते, दळणवळणाची। या रस्त्यावरून अनेक शेकडो विद्यार्थी स्कूल बसमध्ये, बाईकमध्ये शाळा शिक्षण घेण्यासाठी जात असतात। आम्ही 15 दिवस अगोदर अशी मागणी केली होती की तुम्ही या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आज आम्ही खड्ड्याचं पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणून गणपती बाप्पाकडे असं साकडं घातलेलं आहे की विघ्नहर्ता, छोटे मोठे अपघात होतात, अपघात झालेले व्यक्तींना सुरक्षा कवच म्हणून त्या आरतीच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती केली की बा छोटे मोठे अपघात जर झाले तर त्यांना इजा नको होऊ देऊ, रक्षण करतात विघ्नहर्ता बाप्पा तूच आहे। माननीय सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की 8 दिवसाच्या आत हा रस्ता डांबरीकरणाला सुरुवात करा। 1.5 वर्ष झाले मंजूर आहे। ठेकेदाराने 6 महिन्यापासून या रस्त्यावर गिट्टी अंथरून ठेवलेली। अक्षरशः आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यासोबत बोललो, ठेकेदारासोबत बोललो। ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की निधी नाही तर आम्ही काय करणार। मला एक म्हणायचं आहे की निधी नाही तर मग तुम्ही रस्ते घेता कशासाठी? तुम्ही काम करा, निधी तुम्हाला उपलब्ध होणारच आहे। आणि यांनी जर काम नाही केलं, मुजोरीवानी जर असेच वागले तर शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष द्यावं आणि या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून याचं लायसन रद्द करावं आणि हे जे काम वर्कआउट झालेलं आहे ते दुसरीकडे वर्ग करावं अशी आमची विनंती आहे। 4-5 दिवसात, 8 दिवसात डांबरीकरणाचं काम चालू करा, पॅचचं काम चालू करा, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू। या ठिकाणी मी असा इशारा देत आहे।